मित्रांनो, या व्हिडिओमधून मला भाजपाईंना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही महाराष्ट्र जिंकवला असेल, परंतु दिल्ली नक्की कशी वाचवाल? याच प्रश्नाचं उत्तर पुढील काही मिनिटांमध्ये आपण शोधणार आहोत. मग मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले आणि ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत त्यावर सगळीकडे संशय व्यक्त होत आहे. जनतेला प्रश्न पडलेला आहे की असा निकाल नक्की कसा लागला, आणि त्यामधील काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर आता जे जास्तीचं मतदान झालेलं आहे 76 लाख, हे मतदान नक्की कुठून आलं, किंवा मग जे काही मनसेचे एक उमेदवार आहेत त्यांच्या कुटुंबातलं 4 मतदान होतं आणि त्यांना त्या बूथवर 2च मतं पडले, नक्की कसं घडलं? म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. एक गाव आहे नाशिकच्या जवळ, तर ते संपूर्ण काँग्रेसला मानणारं गाव आहे, त्या गावामध्ये काँग्रेसला 0 मतदान आहे. आणि मग अशा वेळी संपूर्ण महाराष्ट्रामधून जेव्हा ईव्हीएम वर संशय व्यक्त केला जात आहे तेव्हा मग माझ्या मनात प्रश्न तयार होतो की महाराष्ट्र तुम्ही जिंकला, दिल्ली कशी वाचवाल आणि कधी, ते पुढे सांगतो. परंतु आता महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आणि नुकतंच उद्धव ठाकरे म्हटले की वनवा पेटण्यासाठी एक ठिणगी ही पुरेशी आहे, आणि ती ठिणगी पडायला सुरुवात झालेली आहे. त्याचे काही उदाहरणं मी इथं तुम्हाला सांगणार आहे. मग त्यामध्ये माळशिरसमधील मानकरवाडी या गावामध्ये आता 3 तारखेला पुन्हा डबल बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे, आणि ते मोजून मग इकडं पुन्हा त्या ईव्हीएम सोबत त्याची जुळणी करणार आहे. अशा प्रकारचे प्रयोग कदाचित महाराष्ट्रामधील अन्य गावांमध्ये देखील होऊ शकतात. पुण्यामध्ये बाबा आढाव, ज्यांचं वय आता 95 वर्ष आहे, त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. 2 दिवस ते उपोषणाला बसले होते. त्यांनी नुकतंच उपोषण देखील सोडलेलं आहे, परंतु कुठेतरी आंदोलनांना सुरुवात होत आहे. मग जवळपास 24 का 26 उमेदवारांनी त्यांच्या रिकाउंटिंग साठीचे पैसे देखील भरलेले आहेत. मग महाविकास आघाडी म्हणून मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, हे 3ही पक्ष पुरावे जमवण्याचं काम हे करत आहेत. शरद पवार हे संयमी प्रतिक्रिया देतात, ते कधीही उथळ प्रतिक्रिया देत नाहीत, परंतु त्यांनी देखील ईव्हीएम वर संशय व्यक्त केलेला आहे. आणि असं सर्व जेव्हा महाराष्ट्रामधून ईव्हीएमच्या विरोधात वातावरण तापायला पेटायला सुरुवात होत आहे तेव्हा मग महाराष्ट्र हा नेहमी देशाला दिशादर्शक ठरलेला आहे. महाराष्ट्राने वेगवेगळी आंदोलनं उभी केलेली आहेत आणि ती आंदोलनं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहेत. आणि मग हे जर ईव्हीएमचं विरोधातील आंदोलन जर महाराष्ट्रामधून खूप जास्त पेटलं, ज्यामध्ये तुमचा माझा सहभाग देखील आवश्यक आहे, मी देखील काही दिवसांनी तुम्हाला ईव्हीएम साठी रस्त्यावर उतरलेला दिसणार आहे. तुम्ही देखील ज्यांना शक्य असेल त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे, कारण हे खूप मोठं गौड बंगाल आहे. ही फक्त चोरी नसून ही दरोडेखोरी असावी की काय, असा संशय यामधून तयार होत आहे. आणि मग अशा वेळी मी सुरुवातीला म्हणालो की महाराष्ट्र जिंकलात, परंतु दिल्ली कशी वाचवाल? तेव्हा मग जर महाराष्ट्रामध्ये हे पेटलेलं आंदोलन हे जर वाढत गेलं तर याला जन आंदोलनाचं स्वरूप प्राप्त होईल आणि न्यायालयांना देखील याची दखल घ्यावी लागेल, निवडणूक आयोगाला देखील याची दखल घ्यावी लागेल. आणि हे जर मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूपात, तीव्र स्वरूपात जर आंदोलन झालंच आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचलं तर येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएम पूर्णपणे बॅन होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका आल्या तर आश्चर्य वाटायला नको. आणि त्याला कारणीभूत हे महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुकीचे निकाल असतील. आणि मग दिल्ली कशी वाचवाल जे म्हटलो तर 2029ला केंद्रासाठीचं मतदान होणार आहे. दिल्लीसाठी केंद्र सरकारसाठी निवडणूक होणार आहे. आणि त्यापूर्वी जर ईव्हीएम बॅन झालं तर मग बॅलेट पेपरवर खरंच भाजपा पुन्हा सत्तेवर येऊ शकेल का, यासाठी मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि फडणवीसांना महाराष्ट्र जिंकून देण्यासाठी किंवा अदानीचे प्रोजेक्ट पुढे कंटिन्यू चालण्यासाठी
जो काही पैशाचा धुमाकूळ महाराष्ट्रामध्ये माजला आणि जे काही दरोडेखोरी झाल्याचा संशय आहे ईव्हीएमद्वारे, तर अदानी सेव्ह करण्यासाठी किंवा फडणवीस सेव्ह करण्यासाठी किंवा महाराष्ट्राला लुबाडण्यासाठी जी काही दरोडेखोरी झाली असावी असा संशय आहे, तर कदाचित अदानी फडणवीस महाराष्ट्र जिंकण्याच्या नादामध्ये मोदी शहांना दिल्ली गमावण्याची वेळ 2029ला येऊ शकते अशी सर्व परिस्थिती आहे. त्याला कारणीभूत महाराष्ट्र असणार आहे, त्याला कारणीभूत महाराष्ट्रामधील जनता असणार आहे, त्याला कारणीभूत महाराष्ट्रामधील 2024चे विधानसभेचे निवडणूक निकाल हे कारणीभूत असणार आहेत. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की हा जो काही हुकुमशाहीचा हत्ती आहे तो जर उलथून टाकायचा असेल, तर तुम्हाला आणि मला रस्त्यावर उतरणं हे भाग आहे. मी उतरतोय, तुम्ही देखील रस्त्यावर उतरा. परंतु मग भाजपाईंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र जिंकलात, कदाचित महाराष्ट्रावर 5 वर्ष राज्य देखील कराल, परंतु मग दिल्ली 2029ला नक्की कशी वाचवाल? मित्रांनो, माझ्या या मताविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.